मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 16 नोव्हेंबर 2025 रोजी एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण देश पेटून उठला होता। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून विविध गावात निदर्शने करून स्वयंस्फूर्तीने गाव बंद देखील करण्यात आले होते। सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी करत ज्येष्ठ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली। या प्रकरणासंदर्भात आज पुन्हा ज्येष्ठ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम कोर्टात आलेले होते, मालेगाव कोर्टात आलेले होते। आज अतिशय महत्त्वाचे साक्षीदार तपासले गेले। काय झालं नेमकं कोर्टात आणि आत्तापर्यंत या केसमध्ये किती काम झाले या संदर्भात काय बोलले ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, बघा सविस्तर। प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्शन्यूज इन्चार्ज हरीश मारू। एकूण 3 साक्षीदारांचे साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली। त्यातील 2 महत्त्वाचे अत्यंत साक्षीदार होते। कारण असं आहे की ज्यांनी हे आरोपीचे कपडे, मयत मुलीचे कपडे आणि गुन्ह्याच्या जागी जे काही रक्ताचे अवशेष मिळाले होते त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांच्या तपासणीतून एक बाब निष्पन्न अशी झाली की आरोपीचा जो DNA आहे हा मयत मुलीच्या कपड्यांवरती मिळाला। तसंच आरोपीच्या घरात जे आरोपीने तिचा मारल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीवरती ते जे रक्त होतं ते रक्त देखील पीडितेचं आहे असं सिद्ध झालं आणि हा एक महत्त्वाचा दस्तऐवज होता। दुसरे साक्षीदार वैद्यकीय अधिकारी ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं होतं त्यावेळेला पीडितेच्या पोटावरती आणि डोक्यावरती काही खरचटल्या जखमा होत्या, त्या त्याने चावा घेतल्याच्या जखमा आहेत असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्पन्न केलं आणि ज्या करदोड्याने त्या पीडित मुलीचा गळा आवळण्यात आला तो पीडित मुलीचा त्याच्याने तिचा गळा आवळू शकतो आणि तिचा मृत्यू होऊ शकतो अशा तऱ्हेची साक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। आणि तिसरा महत्त्वाचा साक्षीदार कुठला होता तो असा एक साक्षीदार महत्त्वाचा फॉरेन्सिक लॅबॉरेटरीमधला तपासण्यात आला। असे एकूण 3 साक्षीदार आहेत। उद्याही कोर्टाचं कामकाज चालेल। उद्या किती साक्षीदार होतात त्यावरती अवलंबून होईल। जवळजवळ 90 ते 95% या खटल्याचं कामकाज उद्यापर्यंत संपेल। थँक्यू।